चला मॅच ऑन करा विनंती असेल. बोरशेती टीम अँड शेरे टीम. येस मॅचला आपण सुरुवात करूयात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल, पहिला बॉल वेगवान, तेज तरार मैदानाच्या आतमध्ये वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपण पाहतोय भूषण मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये. यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न, स्लाइस केलाय, फटका जबरदस्त होता पण फिल्डिंग त्याहूनही सुंदर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शॉट गल्ली रिझन मध्ये जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन, समाधान होतं त्या ठिकाणी. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला जरूर मिळाली. भूषणला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये 4 षटकांची मॅच. आता या पहिल्या 4 षटकामध्ये धावा किती बनतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओहो, यावेळेला शॉट ऑफ लेन, प्रचंड वेग, बाली भागरेच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं वेगाची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. भूषणच्या माध्यमातून डॉट बॉल फेकलाय, सोपं नाहीये. बाली भागरेच्या अगेन्स्ट असे डॉट पर्सेंटेज वाढवणं सोपं नाहीये आणि ते का मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सोपं करून दाखवतोय तो म्हणजे गोलंदाज भूषण. इनफिल्डच्या वरून चाबुक स्ट्रोक, मैदानाच्या आतमध्ये बॅडमिंटन शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चला थेट कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बालीचा पहिला वार, पहिला संघर्षमय चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये बाली बागरेच्या बॅटमधून. ओहो, खोदून काढायचा प्रयत्न, सेमी हेलिकॉप्टर स्टाईलनं फटक्याला ट्रॅव्हल केलं होतं. मिड ऑन मध्ये दीपेश आला. स्टील 1 टू गो. शेवटचा एक अंतिम बॉल. फलकावरती धावा लागल्या गेल्या 6. 6 ऑन बोर्ड. शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, क्रॉस बॅटेड खेचायचा प्रयत्न, बॅटची इनर एज, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. शेवटचा बॉल आला डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 6 अंकावरती. थँक्यू. शेरे बनाम बोरशेती असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एका बाजूला बाली भागरे अर्जुन बांगरच्या तालमीमध्ये घडलेले हे शेर, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं शेरे गावचे शेर अर्थातच ओमकार तारमाळे
च्या तालमीमध्ये घडलेले हे मैदानाच्या आतमध्ये शेरे गावचे शेर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका जंगलातील दोन वाघ, कारण शहापूर विभागातील हे दोन्ही दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मयुरेश. पहिला बॉल फुल टॉस आणि आता बॉलला पाठवलं थेट कम पॉइंट सीमा पार चौकार. थँक्यू. आता बोरशेती गावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे आणि त्या वादळाचं नाव आहे बाली भागरे. ओहो, समोरच्या दिशेला चाबूक चाबूक स्ट्रोक. बॉल निघून जाईल थेट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला येणारा एक्स्ट्रा पॉवर लावत एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिक्सर. थँक्यू. पहिल्या बॉलवरती नजाकत आपल्याला पाहायला मिळाले, पण आताच्या बॉलवरती ताकद. षटकार आलाय. षटकारच्या सहाय्याने धावफलक 16 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 16 ऑन बोर्ड. ओहो, या वेळेला देखील जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग. बॉल चालला थेट गली बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय आमचे राम पाटोले सर, त्यानंतर आमचे माधवजी ठाकरे सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहताय विशालजी भोईर सर. या तिन्ही पंचांनी भरपूर चांगले साथ आम्हाला गेल्या 3 दिवसापासून दिले, त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार. राज ठाकरे सर, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. खोदून काढला, त्यानंतर सातत्यानं गेले 2-3 दिवस समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थात ऑफिशियल स्कोरर शशिकांतजी पाटील सर, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आमच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली, डीजे विघ्नार्थ साऊंडचे डिस्क जॉकी हर्षल वेखंडे, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ही स्पर्धा भारताच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भारताच्या घराघरात 7 समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम ज्या वाहिनीनं केलंय, ती वाहिनी आपण पाहताय हेमंत टेनिस क्रिकेट STC लाईव्ह वाहिनी. या वाहिनीचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमची संपूर्ण आयोजन कमिटी ज्याच्या माध्यमातून अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेण्यात आली, त्यांचा देखील आभार. अलग द कार्पेट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आलाय. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स मैदानाच्या आतमध्ये घेतला आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धाव्याच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 23 अंकावरती 23. अगदी ज्यांनी या स्पर्धेची रंगरंगोटी केली त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. फुलोर लेनचा बॉल लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणि आता खेळ शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलंय. तिसरीचा कॉल, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा झाल्यात सहजरित्या कंप्लीट. आणि आम्ही विशेष आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं आणि ज्यांच्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये येऊ शकलो. अर्थातच आमचे साथी सहकारी सोमनाथजी खाडे सर, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघ जाऊन पोहोचला तब्बल 26 अंकावरती 26 ऑन बोर्ड.
धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 26. यस, तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. आदित्य स्ट्रायकिंग एंडला बॅटर भावेश, नो स्ट्रायकिंग ला बली भागडे, ज्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये चौकारांचा पाऊस अक्षरशः पाडलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. अगदी खेळाच्या पहिल्या सत्रामधील शेवटच्या अंतिम 12 बॉल आपण पाहतोय. पहिलाच बॉल, वेगाचं प्रत्युत्तर दिलं वेगानं, पण अखेर फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप रचलून बसला होता. अखेर टिपला जाईल आणि संपला बॅट्समन भावेशचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. थँक्यू सो मच. आमची HTC लाईव्ह वाहिनी ही टीम आपण पाहताय. मग आमचे ऑफिशियल अपडेटेड भूषणजी अवार सर असतील, त्याच दरम्यान आमचे ऑफिशियल कॅमेरामन किरण बरोरा असतील, त्यानंतर धीरजी बरोरा असतील. या ऑफिशियल कॅमेरामॅनचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण आपल्या कॅमेरामध्ये प्रत्येक भरपूर चांगलं क्षणचित्र कैद सध्याच्या घडीला केले जातात. राजदादा भगत असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत, त्याचं देखील विशेष कौतुक करायला हरकत नाही. सर्वांचा मी आभार व्यक्त करू इच्छितो, कारण भरपूर चांगलं वर्क या सर्वांनी या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये केलंय. विशेष आम्ही आभार व्यक्त करू आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं. वाईड यॉर्कर फेकलाय, बॉल भरपूर चांगला आहे. खऱ्या अर्थानं डॉमिनेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शांत डेव्हलर रोशन वेखंडेला आणि आला डॉट बॉल. विशेष आभार आम्ही आयोजन कमिटीचा करू. मग आमचे मनोजजी दळवी साहेब असतील, मिलनजी वाळिंबे साहेब असतील, सोमनाथजी खाडे साहेब, जयेशजी वाळिंबे साहेब, दिलीपजी मोरे साहेब, विलासजी वाळिंबे साहेब, निलेशजी वाळिंबे साहेब, विश्वासजी वाळिंबे साहेब आणि द्रविडजी वाळिंबे साहेब व ग्रामस्थ मंडळ अल्लाणी यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. अंपायर सिग्नल, आय थिंक पिचिंग खराब. येस, इट इज अ नो बॉल. ICC नियम क्रमांक 21 आता सांगत असताना अंपायर सिग्नल, येस इट इज अ नो बॉल. अंडर बॉक्स मधून फटक्याला टॅप करायचा प्रयत्न. मिड ऑफचा फिल्डर आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, पुन्हा एकदा नो बॉल. का नेम ट्विस्ट. पिचिंग खराब की ओव्हर स्टेपिंग? येस, पिचिंग खराब. सातत्यानं सलग 2 बॉल नो फेकलेत, म्हणजे फ्री हिट आता कंटिन्यू असेल. DRS टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आली आहे. या विशालजी बोलू सर. ICC नियम क्रमांक 21, यस इट इज अ नो बॉल. रिव्ह्यू आता आय थिंक गमावलाय तो, म्हणजेच परी वॉरियर्स शेरे या टीमनं. शेरे संघ जर म्हटलं तर ओमकार तारमाळेचं आवर्जून नाव घ्यायला हरकत नाहीये. खऱ्या अर्थानं इंडियन प्रीमियर लीग, अगदी जगातल्या सर्वात मोठ्या प्रीमियर लीग मध्ये सनरायझर हैदराबाद या संघामध्ये तब्बल धावफलक 29 अंकावरती 29 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजला गेला. पुढचा बॉल
बली बागरेसाठी खोदून काढल्या समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजच्या डोक्यावरून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला पाठवून दिलं थेट बाउंड लाईनच्या बाहेर. बली बागरेचा वार मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जणकार आणि बॉल गोळीच्या वेगानं फरार. सीमा पार चौकार आला. चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये डबल 33 ऑन बोर्ड. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. इंडिव्हिज्युअल 4 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. तो बॉल इथं या. आता दिशा पाहावी लागेल. वाईड यॉर्कर फेकलाय पण आता तो नक्कीच वाईड लाईनच्या आतमध्ये आहे की वाईड लाईनच्या बाहेर आहे हे देखील पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. आता अंपायर रिव्ह्यू यस DRS घेण्यात आला. चेक केलं जाईल अगदी या बॉलची एंड लाईन कुठे होती, बॉलचा एंड अँगल कुठे होता हे देखील आता पाहिलं जाईल. यस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. शेवटच्या अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. 5वा बॉल फुल टॉस होता. इनसाइड आउट खेळलाय. फटका नेत्रदीपक आहे. फिल्डर पोहोचतोय. एका हाताने बॉलला स्टॉप केलं आणि अखेर 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपण पाहतोय. रोशन वेखंडे आणि बाली भागरे मैदानाच्या आतमध्ये. हो हेलिकॉप्टर लॉंग ऑन मध्ये फिल्डर भूषणला आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा चान्स आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये DRS. आता बॅटरच्या मनामध्ये काळजाचा ठोका चुकला असेल. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय म्हणजे 2 धावा झाल्यात कंप्लीट. तीन षटकांचा खेळ ते कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 38 या अंकावरती 38. दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आला. ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक अंतिम षटक देत ओव्हर हॅमरचं षटक स्लॉग ओव्हर आणि या हॅमरच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती दीपेश. शेवटचं षटक दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती तयार. पहिलाच बॉल बाली बागरेच्या गेस. बाली बागरे साठी पहिलाच बॉल लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न. भूषणला आपण पाहिलं लॉंग ऑन मध्ये चांगले फिल्डिंग थ्रोपैकी थोडीशी कळा. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत पण आता विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस करावी लागते. रोशन वेखंडे बॅक टू द पॅव्हलियन.
फुल टॉस आणि आता फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आबाळासोबत गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार ठोकलाय बाली बागरेनं ब्रँडेड षटकार. बेस्ट ऑफ बोरशेती संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि बोरशेती गावचे खऱ्या अर्थानं दमदार क्रिकेट चाहते आकाशदादा बांगर यांच्या माध्यमातून देखील बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील सहर्ष आम्ही स्वागत करतोय. दाफलक जाऊन पोहोचला तब्बल 45 अंकावरती. बॅटिंग करत असताना बोरशेती टीमला आपण पाहतोय बाली बागरे खोदून काढलाय हेलिकॉप्टर व्ही मध्ये फटका. भूषणला आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये एक कंपनी दुसरीचा चान्स दुसरीचा प्रयत्न सुरू आणि नकार दिलाय मैदानाच्या आतमध्ये. एकच मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका धावेच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 46 अंकावरती. 46 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा विनंती असेल. पहिल्या फेरीतील आणखीन 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यस शेवटचे 3 बॉल. बॅट्समन तयार सोहम. फुलर लेनचा बॉल ड्राइव्ह करायचा होता. बॅटची हलकीशी एज घेतली. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सोहमचा राहिला. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट केली जातीय. धावफलकावरती धावा 47 आपण पाहताय. अगदी 3.4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला आपण पाहताय 2 गडी बेस्ट ऑफ बोरशेती टीमने गमावल्यात आणि आता पहिला आणि चौथा क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बाली बागरे त्याच्या साथीनं सोहम. शेवटच्या अंतिम 2 बॉल. बॉलिंग मार्कवरती दीपेश. 9 धावा आतापर्यंत दीपेशने खर्च केल्यात. बॉल हाताळले 4. शेवटचे 2 बॉल. बाली तयार. बाली पुढे आलाय आणि पुढेच ठोकून दिलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत हवेशी वार्तालाप करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मधील 6. सिक्सर. धावफलकावरती धावा आपण पाहतोय लागल्या गेल्या तर तब्बल 53. शेवटचा एक अंतिम बॉल. बाली भागरे रन मशीन ऑफ टीम बेस्ट ऑफ बोरशेती. खोदून काढलाय ओव्हर द बॉल राईट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजच्या डोक्यावरून फटका केलाय. दुसरीचा चान्स घेण्यात आलाय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट. सत्र क्रमांक पहिला कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती टीमने धावा बनवल्या तब्बल 54 आणि 55 धाव्यांचं माफक लक्ष खऱ्या अर्थाने इथे उभं केलं. कशा प्रकारे 55 धावा बनवल्या जातील वॉरियर्स शहर टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे बेस्ट ऑफ बोरशेती टीमच्या माध्यमातून 55 धावा रोखल्या जातील याचं दावतवर्ण नायकाला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेपासून आणि तुमच्यापासून रजा घेतोय. खऱ्या अर्थाने भेटूयात पुन्हा एकदा येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये आणि पाहत राहा आम्ही अल्याणीकर चषक 2026 आणि या ऐकूयात पुन्हा एकदा मॅजिकल व्हॉइस ऑफ अल्याणी अर्थातच शहापूरची मुलूक मैदानी तो शहापूरचा पहाडी आवाज अर्थातच सोमनाथजी खाडे सरांना. थँक्यू सो मच. हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे सर. अगदी आमच्या एका कॉलवरती बदलापूरवरनं मैदानापर्यंतचा जवळजवळ रोजचा 100 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. समालोचन करून दमदार आवाजानं या परिसरातील सर्व प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकलीत आणि खऱ्या अर्थानं आम्ही अल्याणीकर चषक पर्व 4थ्या
या पर्वामध्ये तुम्ही आपल्या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम केलं. या अनुषंगानं मान्यवर श्रवणजी धुमाळे सर, वय जरूर छोट आहे मात्र भावाचं कार्य भरपूर मोठे आहे. शुभ सन्मान आपण करूयात. श्रवणजी धुमाळे सर यांचा शुभ सन्मान मी अल्लानी ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी उपसरपंच तथा शहापूर तालुक्याच्या युवा सेनेचा बुलंद आवाज युवा सेना तालुका प्रमुख मान्यवर मनोजजी दळवी सर यांच्या शुभ हस्ते मान्यवर श्रवणजी धुमाळे यांचा शुभ सन्मान, त्याचबरोबर अल्लानी गावचे समाजसेवक मान्यवर निलेशजी वाळिंबे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. आपण आलात आणि आपल्या स्पर्धेची उंची आपण वाढवलीत, मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. श्रवणजी धुमाळे सर यांचा शुभ सन्मान, त्याचबरोबर विशेष कौतुक आम्ही करतोय. कालच्या मॅच मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल आपला दबाव ज्यांनी खऱ्या अर्थानं दाखवला. आमच्या हृदयाचा आवाज बरोबर त्यांना अगदी एका स्माइल मध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. दिल से दिल तक आवाज मान्यवर जनकजी विशे सर ज्यांचा बऱ्याच वर्षांचा वनवास संपला, त्याचबरोबर युवा नेतृत्व टिलेगावचे युथ आयकॉन मान्यवर सागरदादा ठाकरे, आपलं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये मान्यवर जयजी गावंडे सर वनपाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर जय दादांच्या शुभ सोबतच मान्यवर रामदादा तिवळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोघांचंही आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं अल्लानी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मंचावरती या परिसराचं आणि या संपूर्ण मैदानाची देखभाल, या संपूर्ण वनाची देखभाल ज्यांच्या माध्यमातून केली जाते आहे, अल्लानीकरांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर जयदादा गावंडे साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सर्वांचे मार्गदर्शक उद्योजक मान्यवर बळीराम काका वाळिंबे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मान्यवर जयदादा गावंडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. साहेबांच्या शुभ हस्ते जय गावंडे सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची अल्लानीकरांच्या वतीनं गोड आठवण या ठिकाणी साहेबांना आपण देत आहोत. साहेब आपण आलात आणि स्पर्धेची उंची आणि अल्लानीकरांचा मान सन्मान या ठिकाणी स्वीकारतायत. आपला आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्याचबरोबर त्यांचे घनिष्ठ सहकारी रामदादा तिवरे या ठिकाणी सोबत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं शुभ स्वागत करतोय. त्याचबरोबर सागरदादा ठाकरे सर्व मान्यवरांचं मनोभावे आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. अल्लानी ग्रामस्थांसाठी आणि अल्लानी चषकासाठी आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य योगदान दिलं. गावंडे दादा आपण आलात, आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. हृदयाच्या अंतकरणापासून आपला आभार. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी काठी की टक्कर संध्याकाळचं सत्र इथे आपण पाहताय. प्रेक्षक राजाची मन जिंकणारी मॅच सुरू होतीये. टार्गेट आहे 55चं आणि सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. सकाळच्या सत्रात ज्यांनी विध्वंस माजवला एवन जोडी शुभम ठाणगे आणि विकास डोंगरे. विकास करायला सुरुवात केली पहिल्याच बॉलवरती. शुभम ठाणगेनं उलट्या हाताचा दिलाय तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार.
थँक्यू सो मच. जितक्या वेगानं आकाशात विमान ओढतंय त्याहीपेक्षा जास्त वेगानं माधव सरांची पतंग आकाशात उडतीये. इथे फटका चांगला आहे. फॉलिंग स्वीपचा अद्भुत नजराणा पेश करत असताना आजच्या दिवसाचा हिरो नंबर 1 शुभम ठाणगेच्या बॅट मधनं हा राजेश शाही टोला षटकार. ती 54 धावा जमवल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं निश्चितच कठीण असलं तरी सुद्धा शुभम ठाणगे मात्र मैदानावरती आल्यानंतर सकाळपासून सांगतोय, साला हम खडे तो सरकार से बडे चौकार. नागिन डान्स इथे माधव ठाकरे सरांचा इथे आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. आजच्या या एका दिवसासाठी ते आलेत. विशेष कौतुक आपण या स्पर्धेच्या निमित्तानं राम पाटोळे सरांचं करूयात. जेपी पॅनलचे नामवंत पंच. इथे फुलटोज मिळालाय. आडव्या बॅटनं स्वीप केलाय. फिल्डर पाठलाग करतोय. भाग मित्रा भाग. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. दमदार सुरुवात झाली होती. 19 धावा पहिल्या 5 बॉल वरती आल्या होत्या. शेवटच्या बॉल वरती विकेट मिळाली आहे. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपण सर्वजण एन्जॉय करताय. धावफलकावर जोडल्यात 19 धावा बनवायच्या आहेत 55. आम्ही आल्यानिकर चषक 2026 मध्ये आपण आहोत. मंचावरनं या परिसराचे या वनाचे रखवाले तुम्हा सर्वांचे रक्षण करते. तुम्हा सर्वांसाठी सातत्यानं मदतीचा हात, सौभाग्याचा निश्चितच आणि प्रेमाचा हात देणारं व्यक्तिमत्व जयदादा गावंडे. त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण मित्र परिवार तिवरेदादा आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ही निश्चितच मैदानाची देणगी त्यांच्या माध्यमातून, ठिले ग्रामस्थांच्या माध्यमातून, या परिसरातील टेंबरे ग्रामस्थांच्या माध्यमातून, त्याचबरोबर दहिवली, चिंचवली या परिसरातील आल्यानी, लेनाड, गोकुळगाव या परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळीचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. क्वालिफायरची मॅच सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक आहे. अभी नाही तो कभी नाही. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावर 19 धावा. सामना तुम्ही एन्जॉय करताय. ज्या बोरशेती गावाचं वादळ महाराष्ट्रातील, ठाणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, भारत संपूर्ण देशातील प्रत्येक मैदानावरती गाजताना तुम्ही सातत्यानं पाहिलंय आणि त्या वादळाचा सुनामी म्हणून ज्याला ओळखलं जातं, बाली भागरे गोलंदाजी मार्क वरती चांगला चेंडू, पहिलाच बॉल आतमध्ये आणलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निर्धाव आलाय. बॅटिंग करत असताना मयुरेश साथ देण्यासाठी आलाय. शुभम ठाणगे मैदानात खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ज्यांना अर्धशतक झळकावलं तो शुभम ठाणगे स्ट्राईक वरती खेळतोय. डॉट आलाय. बाली भागरे
अष्टपैलू खेळाडू, यावर्षी TDPL गाजवली. संपूर्ण भारतभरामध्ये प्रचंड मागणी, प्रचंड प्रेम असणारा खेळाडू. अर्थातच ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक संघाला आयकॉन प्लेअरची गरज लागते, त्या त्या वेळेला बोरशेती गावात फोन फिरवला जातो. मित्रांनो, नाव आहे वन अँड ओनली बाली भागरे. लेगबाईचा इशारा, सिंगल आली आहे. पाय मोडलाय की काय? बरं आहे का? डॉक्टर पाठवू? ओके, ही इज ओके. इथे आपण पाहताय सिंगल आली आहे. धावफलक पुढे सरकेल की 20 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अतिशय चांगला खेळ या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथे समोरच्या दिशेला फटका, दमदार फिल्डर पाठलाग करतायत. अडवला जाईल का हा प्रश्न आहे. व्हेरी गुड फिल्डिंग, पकडलाय, फेकलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगल्या पद्धतीनं हा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानात दोन्ही संघ पेश करतायत. संध्याकाळचं सत्र आहे. भगवे झेंडे चारही बाजूला तुम्ही पाहताय. अतिशय डामडौलामध्ये फैलत असताना आम्ही आल्यानीकर चषक पर्व 4 2026च्या या पर्वात आपण आहोत. अगदी वर्षाच्या सुरुवातीला मनोजदादा दळवी यांनी आधारस्तंभ दिला आणि आम्ही आल्यानीकर चषकाच्या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत इथे तुम्ही पाहताय रंगारूपाला येते. इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धावाला चांगली कामगिरी मैदानात पेश करत असताना गोलंदाज बाली भागरेला तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतोय. अष्टपैलू खेळाडू बाली भागरेला ओळखलं जातं. या वर्षीच्या TDPLचा हंगाम तुम्ही जर पाहिला असेल मित्रांनो, तर निश्चितच बाली भागरेनं आपल्या नावाचा आणि संपूर्ण बोरशेती गावाचा डंका टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती वाजवला. तो बाली भागरे मैदानावर आज जरूर आपण अर्जुन बांगरला मिस करतोय, मात्र त्याच्यावरती चढवला हल्ला. मयुरेश बराच वेळ शांत होता. इथे मयूरनं गरुड भरारी घेणारा फटका ठोकलाय. शेरेगावचा ब्रँड षटकार. चेंडू आलाय. सब गाणे बजेंगे, सगळे गाणे वाजतील माधव सर. आपल्याला मॅच सुद्धा लख प्रकाशात कंप्लीट करायची, याची काळजी घेऊयात. इथे आपण पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. बाली भागरे गोलंदाजी करतोय. त्याच्यावर हल्ला चढवलाय. धावफलकावर 28 मयुरेश तारमळे, फटका फसलाय. झेलची सुवर्ण संधी, पकडला जातोय झेल आणि या ठिकाणी शेरे संघाचा वाघ होतोय ढेर. लागलाय झटका दुसरा. फलंदाज माघारी परततोय मयुरेश तारमळे. ही इज गॉन.
धन्यवाद, थँक्यू सो मच. माधव ठाकरे सरांनी रायगड गाजवलंय, कालच गेले होते. अगदी आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षीच्या हंगामापर्यंत आपण अनुभवलं असेल. राम पाटोळे सरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर दौरे करून शेंद्रून गावाचं नाव निश्चितच मोठं करण्याचं काम त्यांनी केलं. निश्चित त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून माधव ठाकरे सर सुद्धा इथे मैदानावरती आले. SPLचं भव्य दिव्य पर्व तुम्ही ज्या मैदानावरती अनुभवलं त्याच मैदानावरती ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. आम्ही अल्यानीकर चषक SPLचं अतिशय सुंदर नियोजन आयोजन अगदी ज्याची चर्चा संपूर्ण साता समुद्र पार होतीये त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही अल्यानी ग्रामस्थ सुद्धा ही स्पर्धा भरवण्याचं काम करतायत. निश्चितच त्यांना सुद्धा सहकार्य करण्याचं काम राम पाटोळे सरांनी केलं. दोन्ही पंचांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू येतोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडलाय. इथे मोमेंटम थांबवलंय, मोमेंटम थोडंसं फिरवून घेतलंय. बोरशेती टीम ना इथे काय घडलंय, नजर हटी, दुर्घटना घटी आणि त्यानंतर ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. रोशन सुद्धा सांगतोय लक्ष असू द्या चोहीकडे, चैन से सोना है दोस्तो तो जागते रहो. मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळत आहेत 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 2 धावांच्या मदतीनं 30 या आकड्यावरती 30 ऑन बोर्ड, 30 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर हा सामना तुम्ही एन्जॉय करताय. आमच्या सोबत निश्चितच पहिल्या दिवसापासून जोडली गेलेली, पहिल्या पर्वापासून जोडली गेलेली युट्यूबची लाईव्ह वाहिनी, त्या वाहिनीचे ऑफिशियल इंजिनियर बाळा आभार सर, अर्थातच STC हेमंत टेनिस क्रिकेट वाहिनी आणि त्याच्या संपूर्ण शिलेदारांचा संपूर्ण संचाचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांना साथ देत असताना विशेष कौतुक आम्ही करू. अगदी आपण पाहताय तर बरोबर सकाळी पहिल्यांदा मैदानावरती हजर राहणार व्यक्तिमत्व, संपूर्ण इत्यंभूत माहिती आपल्या हातामध्ये घेऊन, स्पर्धेची जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन, संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला सर्व अपडेट देऊन या संपूर्ण स्पर्धेची काळजी घेण्याचं काम जे करतायत ऑफिशियल अपडेटर, ऑफिशियल स्कोरर मान्यवर आमचे शशीदादा पाटोळे, ज्यांचा आम्ही मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सर्व मित्रमंडळी अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही साई पालखी आपल्या परिसरातून शिर्डीपर्यंत पोहोचली, शिर्डीमधनं सुखरूप सर्व मंडळी इथपर्यंत आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आमची दोन्ही एवन जोडी विशाल भोईर सर, जनकजी विशे सर, दोघांचा आम्ही मनापासून आभार कौतुक करतोय. फटका दमदार, धावा मिळतील 6, चेंडू सीमा रेषेच्या पार आलाय, षटकार. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और उस राख से जो बारूद निकले उसे माधव ठाकरे कहते हैं. जबरदस्त जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 37 धावा. उर्वरित 6 बॉल, 18चं समीकरण पार करायचंय. सामना तुम्ही पाहताय बेस्ट ऑफ बोरशेती, बेस्ट ऑफ बेस्ट. जवळ आजच्या दिवसामध्ये मित्रांनो आपल्या STC वाहिनीला 20,000च्या आसपास व्ह्यूअर्सनं भेट दिली. गरज निश्चितच होती. सर्व लाडक्या व्ह्यूअर्सनं या ठिकाणी आम्हाला साथ दिली. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अल्यानीकर चषकाच्या वतीनं आपल्याला निश्चितच आवाहन करतोय, जेवढे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत STC वाहिनीला मित्रांनो जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्रिकेटच्या त्याचबरोबर सुख दुःखाच्या सर्व इव्हेंट्स शहापूर तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून जिथं जिथं होतील त्यांचा आनंद घ्या. आवार कंपनीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ठिले ग्रामस्थांचं, टेंबरे ग्रामस्थांचं, दहिवली ग्रामस्थांचं, चिंचवली ग्रामस्थांचं, कलगाव ग्रामस्थांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पर्धेवरती भरपूर प्रेम तुम्ही करतायत, असंच प्रेम आमच्यावरती सातत्यानं ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतोय. स्कोरबोर्ड वरती आहेत त्या 37 धाबा, आखरी 6 गेंदे और 18 रनों की जरूरत. सामना कुठल्या बाजूला जाईल, इथून गाडी पकडून सरळ बोरशेतीच्या दिशेनं निघेल की शेंद्रून वरून टर्न मारून शेरे गावाच्या बाजूने जाईल. मित्रांनो जबरदस्त मॅच तुम्ही एन्जॉय करताय. 6 बॉल 18ची गरज.
सहा चेंडू आणि 18 ची गरज मित्रांनो. बारावा प्लेयर रोशन कुठल्याही किट मध्ये असू दे, फक्त स्पोर्ट्स किट मध्ये पाहिजे असा आपला रूल आहे. टेन्शन घेऊ नका, इथे आम्ही बसलेलो आहोत, काळजी करू नका. कुठल्या टीम वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही मित्रांनो. असा खेळा, शिस्त पाळा. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला, वाईड स्ट्रॉंग ऑनला. बाली तिथं थोडासा स्किट झाला आणि बालीला बीट जर कोणी करू शकतो तर फक्त त्याचा फिटनेस मित्रांनो. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. मच स्पर्धा आपण पाहताय. आम्ही अल्लानीकर चषक आणि अल्लानीकर चषकाच्या वतीनं पहिल्या पर्वापासून आम्हाला साथ देणारं विघ्नहर्ता साऊंड सिस्टम आणि विघ्नहर्ता साऊंड सिस्टमचे मुख्य शिलेदार मान्यवर देवाभाई वाळिंबे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रात्री के यात्री आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर डीजे हर्षल वेखंडे इथे ज्याची जबरदस्त कामगिरी आम्हाला निश्चितच मंत्रमुग्ध करते, त्यांचं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. सर्व ऑफिशियल आमचे पंच तिघांचंही, राम पाटोळे सर, त्याचबरोबर माधव ठाकरे सर, राज ठाकरे सरांनी आम्हाला साथ दिली. त्याचबरोबर विशाल भोईर सर, ज्यांचं मनापासून आभार. विशाल भोईर सरांच्या माध्यमातून अगदी थंडगार बिस्लरी पाण्याची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी. आणि ये देखो अर्जुन दादा वाळिंबे यांच्या वतीनं गोलंदाजानं जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाजानं जर जिंकवला तर त्याच्यासाठी सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात अर्जुन दादा वाळिंबे यांच्या वतीनं. अल्लानी गावचं युथ आयकॉन, व्हॉट अ शॉट दॅट इज, वेट अँड वॉच. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू सीमा पार. आम्ही अल्लानीकर चषकाला सलामी देणारा षटकार. माजवलीये मैदानाच्या आतमध्ये. षटकारानंतर इथून विचार करण्यास भाग पडले. भावेश विषय गोलंदाजी मार्क वरून अष्टपैलू खेळाडू आहे. इथे निश्चितच पाहायला मिळतोय संघ संकटात सापडलाय. 3 बॉल 7 ची गरज, आखरी 3 गेंदे 7 रनों की जरूरत. शेवटचे 3 बॉल 7 धावा बनवाव्या लागतील. लास्ट 3 डिलिव्हरी रिमेनिंग, रिक्वायर्ड 7 रन्स टू विन. व्हॉट अ मॅच दॅट इज. कालच्या संध्याकाळी सुद्धा स्वर्गीय प्रमोद भाऊ विषय लेनार्ड 11 दबाव या संघाने इथे दबाव दाखवला. शिवशक्ती तुते या मातबर टीमला परास्त केलं. इथे मात्र ताकद ठेवतोय शुभम ठाणगे जॉन्ट्या. 1 मॅन शो मैदानावरती सादर करत असताना मॅच विनिंग पारी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, षटकार. एका धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळेचं सुद्धा थोडंसं भान ठेवा मित्रांनो. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. मैदानावरती अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती सादर करत असताना शुभमनं आज खऱ्या अर्थानं दाखवून दिलं मित्रांनो. हम खडे तो साला सरकार से बडे.
शुभम ठाणगे मैदानावरती खेळतोय, ज्या गावामधनं ओमकार तारमळेचा जन्म झाला मित्रांनो, ज्या गावामध्ये तुम्हाला रुपेश व्यापारी सारखा मातब्बर खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना परी वॉरियर शेरे संघ, विकासदादा डोंगरे आणि मयुरेश दादा तारमळे यांच्या तालमीत घडलेले हे सर्व शिलेदार. आखरी 2 गेंदे 1 रन की जरूरत. दबाव आहे जितका दबाव लेनार्ड संघानं निर्माण केला होता. इथे प्रेक्षकांच्या तुफान गर्दीमध्ये चाललेला हा सामना, तितकाच दबाव तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. सामना कुणी जिंको, मात्र सामना जिंकलाय तो क्रिकेटनं मित्रांनो. सामना जिंकलाय तो आपण पाहताय. इथे बोरशेदी संघाला सुयश मिळालंय. कालच्या दिवशी याच वेळी याच मैदानावरती याच मॅच मध्ये क्वालिफायरच्या सामन्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती होती. इथे आली आहे विकेट. परिस्थिती गंभीर. या गंभीर परिस्थितीत कोण फलंदाज खंबीर म्हणून कामगिरी पार पाडेल ते आपल्याला पाहावं लागेल. इथे आली विकेट. प्रेक्षक राजा निश्चितच मंत्रमुग्ध होतोय. या सर्व प्रेक्षकांसाठी एक सुमधुर संगीत. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. कंपल्सरी चेसिंग. विकेट किपरच्या हातामध्ये जरी चेंडू गेला तरी सुद्धा फलंदाज धावू शकतात मित्रांनो. सूचना लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, 1 धाव बनवायची आहे. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टूर्नामेंट. 1 धाव 1 चेंडूची गरज, 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता होती. अशा वेळेला वाटलं होतं की शेरे संघ मैदानावरती बाजी मारतोय, मात्र आता सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. क्रिकेटचा हा खेळ आहे. गेल्या 2 वर्षापासून मी आठवण करून सातत्यानं देतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूरचं, जे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून ओळखलं जातं. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता मेगा फायनलच्या मॅच मध्ये असताना. अर्थातच कडाव शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजानं धावा डिपेंड केल्या होत्या मित्रांनो. इथे 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. 1 बॉल 6 मारणं कठीण आहे, 4 मारणं कठीण आहे. 1 बनेल का? शुभम ठाणगे हुकमाचा 1 स्ट्राईकवर. इथे समोर खेळला, मस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि विजयाचा जय जयकार केलाय. परी वॉरियर शेरे संघाचा विजय असो.